एक गोष्ट जी आपण बदलू शकत नाही ती म्हणजे नॅचरल एजिंग प्रोसेस. जसं वय वाढायला लागतं तसतशा आपल्या स्किनवरती त्याच्या खुणा दिसायला लागतात. चेहऱ्यावरती सुरकुत्या येणं, रिंकल्स येणं, नंतर चेहऱ्याचा जो फुलनेस आहे तो कमी होणं, स्किन ड्राय होणं, थिन होणं, या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणवायला लागतात. तर वाढत्या वयाप्रमाणे जे काही बदल होत असतात तर हे मेजॉरिटी जीन्सद्वारे कंट्रोल केले जातात आणि ह्यालाच म्हणतात इंट्रिन्सिक एजिंग. आणि दुसरा भाग आहे तो म्हणजे एक्स्ट्रिन्सिक एजिंग. अर्थात इतर काही गोष्टी ज्या आपण पूर्णपणे मॉडिफाय करू शकतो, जसं की आपली लाईफस्टाईल, नंतर आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी, स्ट्रेस लेवल, तर या सगळ्या गोष्टी ज्या काही आपण मॉडिफाय करू शकतो तर याला म्हणतात एक्स्ट्रिन्सिक फॅक्टर्स, ज्यामुळे आपल्या स्किनचं एजिंग हे फास्ट व्हायला मदत होते. तर हे जे एक्स्ट्रिन्सिक फॅक्टर्स आहेत तर यामध्ये आपण जर काही प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स घेतले तर निश्चितच आपण हे जे प्रीमॅच्युअर स्किन एजिंग आहे हे स्लो डाऊन तरी करू शकतो. आणि म्हणूनच आज आपण बघणार आहोत की असे कुठले फॅक्टर्स आहेत किंवा कुठल्या गोष्टी आहेत ज्यांची आपण काळजी घ्यायला हवी की ज्यामुळे आपण आपल्या एजिंगची प्रोसेस ही स्लो करू शकू किंवा आपला जो युथफुल लुक आहे तो आपण जास्त काळ टिकवू शकू. चला तर मग बघूयात की हे नक्की कुठले फॅक्टर्स आहेत. व्हिडिओ अतिशय इंटरेस्टिंग आहे, अतिशय महत्त्वाचा आहे, खूप रिक्वेस्टेड आहे. तुम्ही तो शेवटपर्यंत नक्की बघा. तर पहिला आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे सन प्रोटेक्शन. की आपल्याला माहिती आहे जेवढं जास्त सन एक्सपोजर होईल, एस्पेशली जेव्हा तीव्र ऊन असतं 12 ते 4 दुपारी, या काळामध्ये जर तुम्ही घराबाहेर पडत असाल किंवा पडावं लागत असेल तर अशावेळी निश्चितच तुम्ही सूर्यापासून प्रोटेक्शन हे स्वतःचं केलं पाहिजे. तुम्ही प्रॉपर सनस्क्रीन वापरलं पाहिजे किंवा हॅटचा वापर केला पाहिजे, कॅपचा वापर केला पाहिजे, छत्रीचा वापर केला पाहिजे. तर अशा सगळ्या गोष्टींमुळे निश्चितच त्याचा फायदा असा होतो की हार्श सनरेजपासून तुमच्या स्किनचं प्रोटेक्शन होतं आणि त्यामुळे जे काही प्रीमॅच्युअर एजिंग होणार आहे स्किनचं ते सुद्धा प्रिव्हेंट करायला मदत होते. नेक्स्ट पॉईंट आहे स्मोकिंग. येस, स्मोकिंगमुळे प्रीमॅच्युअर एजिंग हे खूप स्पीडअप केलं जातं. त्यामुळे स्किनचं कॉम्प्लेक्शनही डल व्हायला मदत होते आणि म्हणूनच जर तुम्ही स्मोकिंग करत असाल तर निश्चितपणे ते थांबवलं पाहिजे. म्हणजे स्मोकिंगचे ओव्हरऑल आपल्या हेल्थवरतीच बॅड इफेक्ट्स असतात. मी एक सेपरेट व्हिडिओही त्याच्यावर केलेला आहे, तुम्ही तो नक्कीच वॉचआउट करू शकता. तर अशा या स्मोकिंगमुळे कॅन्सर होण्याची शक्यतासुद्धा वाढते. स्मोकिंग केल्यामुळे जी नॅचरल एजिंग प्रोसेस आहे ती स्पीडअप होऊन जाते आणि त्यामुळेच काही व्यक्ती वयाच्या मानाने जास्त एजेड दिसतात. त्यामुळे स्मोकिंग जर तुम्ही करत असाल तर निश्चितच ते थांबवणं अतिशय महत्त्वाचं आहे. पुढचं आहे अल्कोहोल इंटेक. मद्यपान केल्याने आपल्या शरीरामध्ये डिहायड्रेशन होतं, त्याचाच इफेक्ट म्हणून आपली स्किनही ड्राय होते आणि ज्यांचं हेवी ड्रिंकिंग आहे अगदी डेली बेसिसवर आहे तर अशा लोकांमध्ये मग त्याचे इफेक्ट्स आपल्याला स्किनवरती हे इझिली दिसून येतात. त्यामुळे स्किन ड्राय होणं, स्किन डल होणं आणि त्यामुळे ड्राय स्किन जर असेल तर एजिंग ऑब्व्हियसली फास्ट होणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला स्किनचे एजिंग फास्ट व्हायला नको असेल तर ऑब्व्हियसली मद्यपान हे थांबवणं अतिशय महत्त्वाचं आहे. पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे हसण्याचा अभाव. येस, की आपण बरेचदा आपल्या आजूबाजूला बघतो की काही व्यक्ती अशा असतात की ज्या खूप क्वचित हसतात. म्हणजे कितीही छान जोक असेल तरीसुद्धा या व्यक्तींना हसू येत नाही किंवा त्या हसल्या तरी खूप कमी प्रमाणात हसतात. हसण्याने होतं काय की ज्यावेळी आपण हसतो त्यावेळी आपले जे फेशियल मसल्स आहेत त्याचा एक्झरसाइज होतो आणि तो क्षणही आनंददायी होतो, स्ट्रेस लेवल कमी यायला मदत होते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण हसतो, खूप मनमोकळेपणाने मोठ्याने हसतो त्यावेळी आपला मोठा श्वास घेतला जातो. जेव्हा आपण मोठा श्वास घेतो तेव्हा ऑक्सिजनची पातळी ही आपल्या शरीरातली वाढते आणि आपल्या पूर्ण शरीराला भरपूर ऑक्सिजनचा सप्लाय होतो. हसण्यामुळे जो व्यायाम होतो त्याच्यामुळे आपल्या चेहऱ्यावर ग्लो यायला मदत होते. पण आपण जर सतत चेहरा पाडून बसलो किंवा दुःखी राहिलो तर त्याच्यामुळे आपले टेन्शन्स तर कमी होणार नाहीत, पण आपली जी एजिंग प्रोसेस आहे ती मात्र नक्कीच फास्ट होणार आहे, ती स्पीडअप होणार आहे. त्यामुळे निश्चितच आपण हसलं पाहिजे. जेव्हा जेव्हा संधी मिळेल त्यावेळी हसलं पाहिजे. नाही तर तुम्ही हास्य क्लब जॉईन करू शकता की जेणेकरून त्या हसण्याने तुम्हाला पूर्ण शरीरालाच फायदा मिळेल आणि तुमची हेल्थही चांगली राहायला मदत होईल, प्लस एजिंगचे साईन्स कमी व्हायला मदत होईल. पॉईंट आहे सिडेंटरी लाईफस्टाईल. तर आजकाल आपल्याला आपल्या जॉबच्या निमित्ताने, आपल्या कामाच्या निमित्ताने तासनतास बसून राहावं लागतं, बसून काम करावं लागतं किंवा जे लोक घरी आहेत त्यांचासुद्धा म्हणजे व्यायाम तितका होत नाही, पण खूप वेळ तासनतास एका जागी बसण्यात लोक वेळ घालवतात. तर यामुळे होतं काय की एक मसल स्टिफनेस येतो आणि मसल स्टिफनेसमुळे मग पाठदुखी, कंबरदुखी किंवा सांधेदुखी
या गोष्टींची सुरुवात होते. आणि कुठलाही आजार जेव्हा वर्षानुवर्ष चालू राहतो, क्रॉनिक होतो, तर या कुठल्याही क्रॉनिक डिसिजेसमुळे आपल्या पूर्ण शरीरावरती त्याचे इफेक्ट्स यायला लागतात आणि याचा सगळ्याचा परिणाम होऊन स्ट्रेस वाढतो आणि या आपल्या स्किनवरती त्याचे परिणाम हे दिसायला लागतात. अर्थात स्किनचं एजिंग हे फास्ट व्हायला लागतं. त्यामुळे तुम्ही जरी ऑफिसमध्ये असाल तरीसुद्धा दर 1 तासाला उठायला हवं आहे, एक 10 मिनिट पाय मोकळे करायला हवेत किंवा तुम्ही चेअरमध्ये बसूनही स्ट्रेचिंग करू शकता की जेणेकरून मसलमधला स्टिफनेस हा कमी होईल आणि व्हीनस रिटर्न जो आहे पायातला तो व्यवस्थित चालू राहील, म्हणजे पूर्ण शरीरातलं ब्लड सर्क्युलेशन हे नॉर्मल पद्धतीने चालू राहील. पुढचा पॉईंट आहे की सतत इंडोर असणं. एखादी व्यक्ती जर सतत इंडोर असेल, घरामध्ये असेल किंवा ऑफिसमध्ये असेल, पण बाहेर पडत नसेल, तर त्याचासुद्धा परिणाम आपल्या स्किनवरती हा होताना दिसून येतो. त्यामुळे निश्चितच जेव्हा तुम्हाला जमेल, सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा जमेल त्यावेळी तुम्ही घराबाहेर पडा, मोकळ्या हवेत श्वास घ्या, सूर्यप्रकाश अंगावर पडू द्या. या सगळ्यामुळे जी काही एनर्जी मिळेल ती तुम्हाला दिवसभर निश्चितच पुरेल आणि त्याने तुम्हाला हेल्दी राहायला मदत होणार आहे. त्यामुळे निश्चितच जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही व्यायामासाठी किंवा एक पाय मोकळे करण्यासाठी घराबाहेर पडणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. कारण सतत इंडोर राहिला तर मग विटॅमिन डेफिशियन्सी होऊ शकते. जे काही आपण खातोय त्याचं ॲब्झॉर्प्शन नीट होणार नाही आहे, त्यामुळे विटॅमिन डेफिशियन्सी होऊ शकते. मानसिक स्वास्थ्यसुद्धा तुमचं डिस्टर्ब होऊ शकतं आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून तुमच्या स्किनवरती याचे इफेक्ट हे दिसायला लागतात. अर्थात प्रीमॅच्युअर एजिंग हे आपल्याला दिसून येतं. पुढचा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे सकस आहाराचा अभाव. आपल्याला माहिती आहे आपल्या सगळ्यांचं हल्ली फास्ट फूड खाण्याकडे कल हा वाढलेला आहे. फास्ट फूड, प्रोसेस्ड फूड हे सतत खाण्यात येतं. यामुळे होतं काय की शरीरात क्रॉनिक इन्फ्लमेशन होतं आहे, ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढतो आणि त्यामुळे एजिंग फास्ट व्हायला मदत होते. त्यामुळे कधीतरी फास्ट फूड खाणं हे ठीक आहे. म्हणजे मी तर असं सजेस्ट करेल की महिन्यातून एकदा तुम्ही या सगळ्या गोष्टींसाठी 1 दिवस ठेवा किंवा 15 दिवसातून एकदा, म्हणजे त्याची फ्रिक्वेन्सी ही निश्चितच कमी करणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि जर आपण हेल्दी फूड खात असू तर मग आपण आपल्या मुलांना तशा सवयी लावू शकू. अदरवाईज त्यांचंही आपण आरोग्य धोक्यात टाकत आहोत. त्यामुळे निश्चितच घरी शिजवलेलं अन्न, ताजं अन्न, सकस अन्न खाणं हे अतिशय महत्त्वाचं आहे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा आणि आपल्या स्किनच्या दृष्टीने सुद्धा, प्रीमॅच्युअर एजिंगच्या सायन्स कमी करण्यासाठी सुद्धा. पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे ओव्हर एक्सपोजर टू आर्टिफिशियल लाईट. आजकाल आपलं स्क्रीनच्या समोर बसणं किंवा कम्प्युटरसमोर बसून तासनतास काम करण्याचं प्रमाण वाढलेलं आहे किंवा काम नसेल तरीसुद्धा आपला स्क्रीन टाईम हा वाढलेला आहे आणि त्याच्यामुळेच होतं काय की सन एक्सपोजर तर आपला कमी झाला आहे, पण आर्टिफिशियल लाईटला एक्सपोजर हा जास्त वाढलेला आहे. एस्पेशली रात्री उशिरापर्यंत स्क्रीनसमोर असणं, मोबाईल बघणं, लॅपटॉप बघणं, यामुळे होतं काय की आपलं बायोलॉजिकल क्लॉक हे डिस्टर्ब होतं आहे. यामुळे आपल्या झोपेची क्वालिटी ही खालावती आहे आणि त्याचा परिणाम म्हणून आपली स्किन ही प्रीमॅच्युअरली एज होती. त्यामुळे स्क्रीन टाईम कमी करून झोप व्यवस्थित होईल याकडे आपलं कटाक्षाने लक्ष असलं पाहिजे. जर तुम्ही फुल्ली रेस्टेड असाल तर तुमची स्किनसुद्धा ही हेल्दी राहायला मदत होणार आहे आणि प्रीमॅच्युअर एजिंगचे सायन्स हे कमी व्हायला त्यामुळे निश्चितच मदत होईल. नेक्स्ट पॉईंट आहे इनॲडिक्वेट स्लीप, अर्थात अपुरी झोप. जेव्हा आपण रात्री गाढ झोप घेतो त्यावेळी आपल्या शरीराला विश्रांती मिळते, आपल्या मेंदूला विश्रांती मिळते आणि आपण जरी झोपलेलो असलो तरीसुद्धा आपल्या मेंदूचं काम हे चालू असतं. दिवसभरात जी काही माहिती मिळाली आहे किंवा जे काही इनपुट्स गेलेले आहेत, तर जी काही माहिती आलेली आहे त्याचं व्यवस्थित सेग्रिगेशन करणं, ती साठवणं, ही सगळी कामं रात्रीच केली जातात. त्यामुळे ब्रेन हेल्थ आपली चांगली राहायला मदत होते. रात्री आपल्या शरीरात सेल्युलर लेवलवरती रिपेअरिंग चालू असतं. म्हणजेच काय तर रात्रीची शांत गाढ झोप इज इक्वल टू हेल्थ आणि त्यामुळे आपल्याला मिळणार आहे छान हेल्दी ग्लोईंग स्किन. पण जर कुठल्याही कारणामुळे जर आपली रात्रीची झोप नीट होत नसेल, मग भलेही तुम्हाला जॉबमुळे तुमची झोप होत नसेल, नाईट शिफ्टमुळे होत नसेल किंवा स्ट्रेसमुळे झोप होत नसेल, कारण काही का असेना, पण जर खूप काळासाठी जर तुम्ही रात्री व्यवस्थित झोप घेऊ शकत नसाल तर त्याचा परिणाम आपल्या बायोलॉजिकल क्लॉकवर होणार आहे, ते डिस्टर्ब होणार आहे आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होणार आहे. त्याच्या खुणा आपल्याला प्रीमॅच्युअर एजिंग होणं या रूपात दिसणार आहेत. अर्थात एजिंग प्रोसेस ही स्पीडअप होणार आहे. पुढचा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे ॲब्सेन्स ऑफ प्रॉपर स्किन केअर रुटीन. जसजसं आपलं वय वाढतं तसा स्किनचा ड्रायनेस वाढतो, स्किनमध्ये ड्रायनेस वाढतो, इलॅस्टिसिटी थोडीशी कमी होते, स्टिफनेस यायला लागतो. म्हणूनच स्किनची व्यवस्थित काळजी घेणं हे अतिशय महत्त्वाचं ठरतं आणि इथे येतो रोल एक्झरसाईजचा. जर तुम्ही डेली एक्झरसाईज व्यवस्थित करत असाल तर त्यामुळे आपल्या पूर्ण शरीराचीच इलॅस्टिसिटी, फ्लेक्झिबिलिटी ही मेंटेन राहणार आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून आपली स्किनसुद्धा चांगली राहणार आहे, हेल्दी राहणार आहे.
त्यामुळे प्रीमॅच्युअर एजिंग टाळायचं असेल तर मग आपल्या स्किनची व्यवस्थित काळजी घेणं हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे प्रॉपर सनस्क्रीनचा वापर करणं, दुपारी 12 ते 4 प्रखर उन्हात जाणं टाळणं किंवा प्रोटेक्टिव्ह गिअर्सचा वापर करणं, अर्थात कॅप आहे किंवा गॉगल, स्कार्फ या सगळ्याचा वापर करणं हे अतिशय महत्त्वाचं ठरतं. आणि जसजसं आपलं वय वाढतं तसतसा स्किनचा ड्रायनेस वाढतो. त्यामुळे मॉइश्चरायझरचा वापर करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. कारण जेवढी आपली स्किन ड्राय असेल तेवढ्या सुरकुत्या लवकर येतात आणि म्हणूनच स्किनचा युथफुल लुक हा जास्त काळ टिकवायचा असेल तर आपल्या स्किनची काळजी घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. याचबरोबर जे काही आपण स्किन केअर प्रॉडक्ट्स वापरतोय हे आपल्याला सूट होत आहेत ना हे बघणं अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे एखादं प्रॉडक्ट दुसऱ्या व्यक्तीला सूट होतं आहे म्हणून ते आपल्याला सूट होईल असं नाही. आपल्याला जे प्रॉडक्ट सूट होत आहेत अशाच प्रॉडक्टचा वापर आपण केला पाहिजे. आणि स्किन रिलेटेड अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं हायड्रेशन मेंटेन ठेवलं पाहिजे. जर आपण पाणी कमी पिलं तर आपल्याला डिहायड्रेशनचा त्रास हा होतोच. की पाणी जर कमी पिण्यात आलं तर त्यामुळे आपल्याला इतरही काही त्रास होणार आहेच आहेत, पण त्याबरोबर आपली स्किनसुद्धा लवकरच एजिंगचे साईन्स हे दाखवायला लागणार आहे. तुम्ही जर सगळ्या या गोष्टी फॉलो केल्यात तर तरीसुद्धा तुम्हाला याचे चांगले इफेक्ट्स हे स्किनवरती बघायला निश्चितच मिळू शकतील. त्यामुळे निश्चितच तुमचं वय कितीही असो, तुम तर 50 असो किंवा 60 असो, जर तुम्ही या सगळ्या गोष्टी फॉलो केल्या तर तुम्ही निश्चितच तुमची स्किन हेल्थ ही चांगली ठेवू शकाल. कुठली तरी एक हॉबी किंवा जो काही तुमचा छंद आहे तो जोपासा. मग भले रीडिंग असो, गार्डनिंग असो, पेंटिंग असो, जे काही तुम्हाला आवडेल ते दिवसातून अर्धा तास तरी त्यासाठी वेळ काढा. भलेही तुम्ही जॉब करत असा किंवा रिटायर असा, पण आपल्या आवडीची गोष्ट करण्यामुळे आपल्याला जे काही मेंटल सॅटिस्फॅक्शन मिळतं, समाधान मिळतं, त्यामुळे जो काही एक मेंटल कामनेस येतो त्याचा परिणाम म्हणून आपला स्ट्रेस कमी व्हायला मदत होते आणि स्ट्रेस कमी झाला तर पूर्ण हेल्थ चांगली राहायला आपली मदत होते. त्याचाच परिणाम म्हणून आपली स्किनही चांगली राहते. त्यामुळे निश्चितच या सगळ्या अगदी साध्या साध्या आणि बेसिक गोष्टी आहेत, पण त्या जर फॉलो केल्या तर आपल्याला निश्चितच त्याचा चांगला परिणाम आपल्या ओव्हरऑल हेल्थवरती आणि स्किनवरती बघायला मिळणार आहे. तर होपफुली तुम्हाला ही माहिती आवडली असेल, उपयोगी वाटली असेल तर निश्चितच आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये शेअर करा. चॅनल सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. टिल देन स्टे हॅपी, स्टे हेल्दी. थँक्यू.